आणि यानंतर आत्ताच्या घडीची राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भेट होतीये। महापालिका निवडणुकीवरती दोन्ही भावांमध्ये थेट चर्चा होतीये। अर्ध्या तासाहून अधिक काळ लोटून गेलेला आहे या भेटीला सुरुवात होऊन आणि यावेळी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या नेत्यांशिवाय ही चर्चा होत असल्याची माहिती आहे। जी माहिती मिळते त्याच्यानुसार जागा वाटपासंदर्भात या दोन्ही भावांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय। जसं राजकीय विश्लेषक आचार्य सरांनी आपल्याला सांगितलं की जे माजी नगरसेवक ठाकरेंची शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेलेले आहेत त्यातल्या काही जागांवरती मनसे दावा करू शकते आणि त्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या भेटी संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, अर्ध्या तासाहून अधिक वेळ होऊन गेलेला आहे, ही भेट सुरू होऊन जागा वाटपासंदर्भात चर्चा होती अशी माहिती आहे, काय अपडेट्स आहेत? खरंतर राजकीय मुद्द्यांवर किंवा युती संदर्भात खरंतर 1-1.5 महिन्यानंतर ही भेट होती। आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते आणि तेव्हा एक प्राथमिक चर्चा युती संदर्भात कसं पुढे जायचं या संदर्भात झाली होती आणि त्यानंतरच 5 महापालिका जिथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार किंवा त्या संदर्भातली पावलं पुढे टाकली जाणार अशी बातमी आली होती। आणि आता जेव्हा मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली, त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आणि त्यानंतर आता लवकरच कधीही मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळे आता जागा वाटपाची चर्चा पुढे न्यावी यासाठी दोन बंधू हे आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे सर्वे केले जात आहेत, ज्यामध्ये आपली ताकद कोणत्या मतदारसंघामध्ये आहे त्यानुसार या जागा आपल्याला युतीमध्ये मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केले जात आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेने साधारणपणे 60 ते 70 जागा या मनसेला देण्यास तयारी दर्शवलेली आहे आणि मुख्यत्वे करून या ज्या जागा आहेत त्यामध्ये जिथे माजी नगरसेवक ही शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत त्यातल्या काही जागा या मनसेला दिल्या जाऊ शकतात। शिवाय अशा काही जागा आहेत जिथे ठाकरेंच्या शिवसेनेकडे तेवढा ताकदवर उमेदवार नाहीये मात्र मनसेकडे आहे, त्या जागा दिल्या जाऊ शकतात आणि मराठी मतदार जिथे मोठ्या संख्येने आहेत तिथे अशा काही जागा आहेत जिथे पेच निर्माण होऊ शकतो आणि त्या ठिकाणी नेमका काय निर्णय घ्यायचा यासाठी सुद्धा आजची ही चर्चा असल्याचं कळतंय। आपण मुख्यत्वे करून बघितलं तर 125 जागी उमेदवार मनसेकडनं देण्याची तयारी दर्शवलेली आहे, कारण जिथे जिथे ताकद आहे जिथे जिथे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत अशी एक यादी मनसेकडनं तयार करण्यात आली। दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना सुद्धा नवीन उमेदवार किंवा मग जिथे माजी नगरसेवक आहेत त्या ठिकाणी सोडत निघाल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि मग यावर पुन्हा एकदा एक सर्वे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे आणि आता ही जागा वाटपाची चर्चा पुढे नेण्यासाठीची आजची ही बैठक आहे। एक मुद्दा म्हणजे हा जागा वाटपाच्या चर्चेत झाला, दुसरा म्हणजे दुबार मतदार ज्या प्रकारे संख्या आपण बघतोय लाखांच्या घरात आहे आणि यामध्ये मग निवडणुकांना सामोरं कसं जायचं, पारदर्शक निवडणुका कशा होणार, कारण हा प्रश्न आधी सुद्धा म्हणजे आरक्षण सोडत जाहीर होण्याआधी आणि प्रारूप मतदार यादी जाहीर होण्याआधी सुद्धा दोन्ही बंधूंनी उपस्थित केला होता आणि त्यामुळे हा मुद्दा सुद्धा आता पुढे कसा घेऊन जायचा किंवा मग राज्य निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा जाऊन या ज्या सगळ्या तक्रारी आहेत किंवा हे जे सगळे मतदार याद्यांचे गट्टे आहेत जिथे हा सगळा गोळ झाला आहे ते घेऊन जायचं का या संदर्भात सुद्धा आजच्या चर्चेनंतर निर्णय होऊ शकतो। आणि तिसरं म्हणजे महाविकास आघाडीचं नेमकं काय, जर ठाकरे बंधूंची युती होतीये तर मग काँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात सुद्धा ही चर्चा होतीये, कारण मनसेकडनं अद्यापही काँग्रेस सोबत आम्ही जाणार किंवा महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत अशा प्रकारे अधिकृतरित्या सांगितलं गेलेलं नाहीये। मात्र ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात ही चर्चा आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जे मराठी वॉर्ड आहेत जिथे मराठी मतदारांचा टक्का जास्त आहे तिथे कशा प्रकारे जागा वाटप करायचं, कारण आरक्षण सोडतीनंतर जे माजी नगरसेवक आहेत काही आरक्षणाचा फटका काही जणांना बसलेला आहे आणि त्यामुळे जिथे कोणी ताकदवर उमेदवार म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये जिथे मेरिटनुसार हे जागा वाटप होत असताना जिथे ताकदवर उमेदवार आहे किंवा ताकदीचा उमेदवार आहे तिथे ती जागा त्यांना सोडली जाणार। यामध्ये अनिल परब, वरुण सरदेसाई ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तर मग मनसेकडनं बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई
असतील यांना जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे काही प्राथमिक चर्चा किंवा प्राथमिक बैठका या नेत्यांच्या झाल्याचं कळतंय आणि त्यामध्येच आता असं कळतंय की 60 ते 70 जागा या मनसेला दिल्या जाऊ शकतात। मात्र ही पण माहिती मिळते की साधारणपणे 80 ते 90 या जागा मनसेला हव्या आहेत आणि जिंकणाऱ्याच जागा या आपण घेऊ अशा प्रकारचा प्रयत्न मनसेकडनं केला जातो आणि त्यामुळे काही ठिकाणी जर पेच प्रसंग निर्माण होत असेल किंवा काही जागांचा पेच असेल त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हा तो सोडवतील। आणि यामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे जर 60 ते 70 जागा मनसेला सोडायला ठाकरेंची शिवसेना तयार असेल आणि जर काँग्रेस स्वबळावर निवडणूक न लढवता सोबत यायला तयार असेल किंवा मग तशा प्रकारच्या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यशस्वी झाले तर काँग्रेससाठी सुरू आहे ते चर्चेच्या पातळीवर सुरू आहे। काहीतरी ठोस निर्णय येणं अपेक्षित आहे आणि त्याचीच सगळ्यांना प्रतीक्षा आहे। वेदांत थोडंसं थांबवते, पुन्हा तुझ्याकडे येईन। सध्या दोन्ही ठाकरे बंधूंची जी भेट होतीये त्या संदर्भात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल। जागा वाटप कसंही केलं, दोन्ही भावांचं जागा वाटप हो, दोन्ही भावाचं जागा वाटप न हो, याचा काहीही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।